नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरतीबद्दल बघणार आहे. आता बघा मित्रांनो, वनरक्षक भरतीचं एक व्हॅकन्सी RTI आपल्या जवळ आलेलं आहे, तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि त्या RTI बघून तुम्हाला समजून जाईल की भरती कधीपर्यंत येऊ शकते आणि किती जागेंवर भरती येऊ शकते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्या RTI जो पत्र आहे तो तुम्हाला बघून माहिती पडून जाईल. आणि किती जागेंवर भरती येऊ शकते, कधीपर्यंत येऊ शकते ते पण तुम्हाला सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. आणि मागच्या वेळेस 2023 मध्ये किती जागांवर भरती झाली होती हे तर सर्वांना माहिती आहे. त्याच्यामधले किती पदं भरले गेलेली आहेत आणि किती पदं खाली आहेत ते पण तुम्हाला सर्व त्या पत्रामध्ये दिलेलं आहे. तर ते पत्र तुम्हाला तेच मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर पत्र पाहून तुम्हाला अंदाजे आणि भरती कधीपर्यंत येऊ शकते ते पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. आणि मित्रांनो, आपला जो टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याला पण जॉईन व्हा असेच नवनवीन अपडेट बघण्यासाठी. सर्व रिझल्टचा PDF आणि जे व्हॅकन्सी RTI आपल्या सोबत म्हणजे आलेलं आहे माझ्याजवळ, ते पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तिथं तुम्ही एक डिटेल्स मध्ये तुम्ही तिथं ते चेक करू शकता. तर तुम्हाला सर्वात पहिले RTI दाखवतो व्हॅकन्सी. तर बघा मित्रांनो, हा जो RTI ज्याला आपण पत्र म्हणतो हा तुम्हाला एकदा वाचून दाखवतो मी, तुम्हाला सर्व माहिती कळून जाईल. तर बघा मित्रांनो, विषय काय बघू शकता तुम्ही. माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळवण्याबाबत श्री लाड हे ज्यांनी पत्र लिहिलं होतं त्यांचं नाव लिहिलेलं आहे इथं. आणि संदर्भ पण इथं दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही. संदर्भ पण इथं बघा, शासन पत्र हे म्हणजे तुम्हाला दिनांक दिलेला आहे, कधी हे पत्र इथं दिलं होतं बघा, 18/7/2024 रोजी. तर बाकीच्या सर्व माहिती आता बघा खाली आल्यानंतर तुम्हाला एकदा वाचून दाखवतो बघा. विषांकित प्रकरण आपल्याकडील संदर्भ माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दिनांक 12/7/2024 रोजी अर्ज कार्यालयास दिनांक 22/6/2024 रोजी प्राप्त झाले. हा जो अर्ज आहे मित्रांनो, ज्यांनी लिहिला होता वनरक्षक जे वन संरक्षण बल आहे यांना, तर यांना हा 22/7/2024 रोजी प्राप्त झालाय. आणि तो विषय काय होता, तो विषय तुम्हाला बघा इथं विषय एकदा सांगतो बघा. 2023-24 मध्ये वनरक्षक गट क किती जागांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली असं विचारलेलं आहे. याची माहिती वनवृत्तनिहाय देण्यात यावी. आणि दुसरा जो पॉइंट आहे, महाराष्ट्र विभागामध्ये 30 जून 2024 पर्यंत वनरक्षक गट क किती पदे रिक्त आहेत आणि वनवृत्तावर माहिती देण्यात यावी. हा दुसरा जो पॉइंट होता याच्यामध्ये विचारलेला आहे की किती पदांवर भरती झालेली आहेत आणि किती पद इथं रिक्त आहेत. आणि जो तिसरा पॉइंट आहे मित्रांनो, तो बघा, महाराष्ट्र वन विभाग गट क नवीन जाहिरात कधी येऊ शकते आणि नवीन जाहिरात बाबत काही हालचाली वन विभागामध्ये आहेत का. एवढे 3 प्रश्न ह्या पत्राद्वारे वन संरक्षण किंवा वन बल यांना विचारलेले आहेत. त्यांचं इथं उत्तर पण आलेलं आहे, ते उत्तर पण मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो बघा. 2 मिनिटं, थोडा मी कलर याचा चेंज करतो तुम्हाला समजण्यासाठी. तर बघा मित्रांनो, आता इथं उत्तर काय दिलेलं आहे बघा. आपण मागणी केलेल्या माहितीचा अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की संपूर्ण राज्यामध्ये 2138 या वनरक्षक पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. म्हणजे 2023 ची जाहिरात आहे. तुम्हाला पूर्ण किती व्हॅकन्सी आल्या होत्या आणि किती व्हॅकन्सी रिक्त ते पण खालीच्या चार्ट मध्ये दिलेले बघू शकता याच्यामध्ये. तर इथं आल्यानंतर तुम्हाला बघा, एवढ्या पदांवर इथं 2138 पदांवर वनरक्षक भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती व भरती प्रक्रिया पूर्ण होऊन त्यांपैकी अनुसूचित क्षेत्रातील 882 पदे 882 पदे वगळता उर्वरित पदांवर नियुक्ती आदेश देण्याबाबत कार्यवाही सुरू आहेत. म्हणजे जेवढे जे वनरक्षक भरतीमध्ये 882 पद जे अनुसूचित क्षेत्रामधील जे पद आहेत त्यांना सोडून जे बाकीचे जे पद आहेत त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. तरी सादर भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज पुढील भरती प्रक्रिया कधी होईल याबाबत सध्या बघा. आता इकडं बघा तुम्ही, हे थोडं महत्वाचं आहे बघा. तुम्हाला एकदा परत वाचून दाखवतो बघा, इथून दाखवतो. तर बघा इथं काय म्हटलेलं आहे नवीन भरतीबद्दल. तर तरी सादर भरती प्रक्रिया पूर्ण झाल्याखेरीज पुढील भरती प्रक्रिया कधी होईल याबाबत सध्या भाष्य करता येणार नाही. म्हणजेच पुढील भरती कधी येईल याच्याबद्दल सांगता येणार नाही असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आणि तसेच सध्यास्थीय या कार्यालयाकडे वनरक्षक पदामाहे मार्च 2024 अखेरीची संकलित माहिती वन पृष्ठ उपलब्ध असून आपणास यासह मोफत पुरवणी येत आहे.
वनवृत्तावर माहितीकरिता संबंधित वनवृत्त कार्यालय स्वतंत्र अर्ज करून माहिती प्राप्त करून घ्यावी असं इथं म्हटलेलं आहे. आता हे खाली त्यांनी म्हटलेलं आहे, तरी पुरवण्यात आलेल्या उपयुक्त माहिती आपणास समाधान नसल्यास आपण प्रथम म्हणजे तुम्ही अपील करू शकता. आता खाली नंतर तुम्हाला व्हॅकेन्सी त्यांनी दिलेली आहेत. आता बघा हे थोडं असं तुम्हाला उलट दिसेल, तर मी याला एकदा बरोबर करून तुम्हाला दाखवतो बघा. तर बघा मित्रांनो, इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, राज्यातील एकूण मंजूर भरलेल्या व रिक्त पदांमध्ये मार्च 2024 अखेर म्हणजे 2024 पर्यंत वनरक्षक पदाकरिता किती वेकेन्सी अवेलेबल होत्या, त्याच्यामधल्या किती भरती व्हॅकन्सीची मंजुरी झालेली आहेत, किती पदांची मंजुरी झालेली आहेत, किती पदं भरल्या गेलेली आहेत आणि किती पदं सध्या रिक्त आहेत, त्यांच्यावर पुढं भरती येऊ शकते. तर बघा वनरक्षक तुम्ही बघू शकता इथं अर्ज क्रमांक दिलेले आहेत. गट संवर्ग वनरक्षक सरळ सेवा. बघा आता हे मंजूर पदे आहेत. बघा मंजूर पदे किती झाली होती, सरळ सेवामध्ये 9,785 जे पदे आहेत ते मंजूर झाली होती. त्याच्यामध्ये कोणती पदोन्नती म्हणजेच कोणती जागा वाढल्या नाहीत. एकूण जागा 9,785 जागा होत्या आणि त्याच्यामध्ये 2023 मध्ये जी भरती आली होती त्याच्यामध्ये भरलेली पदे किती आहे बघा. सरळ सेवामध्ये भरलेली पदे 8,101 पदे इथं भरल्या गेलेले सर्व आणि पदोन्नती याच्यामध्ये कोणतीही झालेली नव्हती. एकूण पदे 8,101 पदे इथं भरल्या गेलेली आहेत आतापर्यंत. आणि जे रिक्त पदे आहेत त्याच्यावर बघा, रिक्त पदे म्हणजे सरळ सेवा 1,684 म्हणजे 1,684 पदे जे आहेत ते रिक्त आहे सध्या आणि एकूण ते 1,006 त्याच्यामध्ये कोणतीही पदोन्नती अजून झालेली नाही, सध्या झालेली नाही मित्रांनो. कारण जेव्हा पण भरती येईल तेव्हा त्याच्यामध्ये पदोन्नती होऊ शकते, म्हणजे व्हॅकन्सी वाढू शकतात त्यांचे पण. आता जे पण वनरक्षक किंवा मग जे पण वनरक्षक मध्ये जे रिटायर होते त्यांचं वय म्हणजे ते रिटायरमेंटवर आलेले आहेत ते पण तशा पण व्हॅकन्सी याच्यामध्ये वाढू शकतात. जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत आपल्याला ही सर्वोच्च माहिती आहे ती कळणार नाहीयेत. कारण जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत त्याची जाहिरात आल्याशिवाय आपल्याला एकूण किती पदांवर व्हॅकन्सी येणार आहे ते पण सांगता येत नाहीये. कारण सध्या रिक्त पदे 1,684 याच्यामध्ये वाढ होऊ शकते. वाढ म्हणजे कशी, ज्यांचे जे सध्या ज्यांचे रिटायरमेंट चालू आहेत त्यांची याच्यामध्ये वाढ होऊ शकते. तसेच तुम्ही 2,000 पदे 2,000 प्लस असे पदे समजून झाला की त्यांच्यावर भरती येणार आहे 2,000 पदांवर. सध्या तर 1,684 पदे रिक्त आहेत. त्याच्यामध्ये पदोन्नती सध्यापर्यंत बघा इथं तारीख पण दिलेली आहे, मार्च 2024चा अखेर आहे. मार्च 2024 पर्यंत याच्यामध्ये मार्च 2024 पर्यंत 1,684 पदे रिक्त होती. आता हा जो महिना चालू आहे तो सप्टेंबर चालू आहे मित्रांनो, म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 6 महिने इथं पूर्ण झालेले आहेत. 6 महिन्यामध्ये खूप वनरक्षकांचे इथं जे रिटायरमेंट आहेत ते झालेले आहेत. तसेच अजून पुढे येणाऱ्या भरतीपर्यंत अजून खूप वनरक्षकांचे इथं रिटायरमेंट होतील. त्यांचे सर्वांचे रिटायरमेंटच्या जागा इथं वाढतील, पदोन्नती होईल. तसेच तुम्हाला एकूण जागा इथं 1,684 दिलेल्या आहेत, ते पण मार्च पर्यंत. पण जोपर्यंत भरती येते तोपर्यंत तुम्हाला इथं 2,000 प्लस जागा दिसतील वनरक्षकच्या. अशा प्रकारे हा जो RTI आपला बघा याच्यामध्ये माहिती अधिकार सिक्का पण दिलेला आहे, सही पण दिलेले आहेत. कोणताही फेक जो हा पत्र मित्रांनो नाही आहेत. तुम्हाला जो रिअल पत्र तुम्हाला इथं दाखवलंय मी. तर अशा प्रकारे सर्व माहिती त्यांनी इथं दिलेली आहेत. एका व्यक्तीने जो आता त्या व्यक्तीचं आपण नाव इथं सांगू शकत नाही, कारण कसे पर्सनल गोष्टी असतात काही, त्याच्यामुळं त्याचं नाव सांगू शकत नाही. त्यांना हा पत्र वनरक्षक जे महाराष्ट्र राज्य कार्यालय त्याला लिहिला होता वनबल प्रमुखांना. त्यांनी मग माहिती दिली की किती जागा वर भरती झालेली आहेत, किती जागांवर जागा इथं भरल्या गेलेल्या आहेत आणि किती जागा रिक्त आहेत. सर्व माहिती इथं त्यांनी ह्या पत्रानुसार दिलेली आहेत. तर अशा प्रकारे किती जागा अजून रिक्त आहे मार्च 2024 पर्यंत किती जागा रिक्त आहेत ते पण दिलेले आहेत. आणि आता सध्यापर्यंत ते जागा किती रिक्त आहेत ते सध्या इथं दिलेले नाहीत. तुम्ही जर भरती जर यायची जी शक्यता आहे मित्रांनो ती पुढच्या वर्षी 2025 मध्येच तुमची भरती येणार आहे. तोपर्यंत टाइम पण आहे, चांगला अभ्यास करा. आणि 2025 पर्यंत जोपर्यंत भरती येत नाही तोपर्यंत चांगला ग्राउंड. आणि एक गोष्ट याच्यामध्ये वेकेन्सी इन्क्रीज होऊ शकतात, कारण तुम्हाला मी पहिले सांगितले रिटायरमेंट झालेले आहेत खूप वनरक्षकांच्या आणि एक वनरक्षकाकडं जास्त भार आहे. त्याच्यामुळं जागांची इथं भरती लवकरच येईल, 2025 मध्येच भरती येईल. तोपर्यंत तर काही शक्यता दिसत नाही भरती यायची. तर संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिली. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा. नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला मित्रांनो, आणि हो आपल्या टेलिग्रामला पण जॉईन होऊन जा. तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली. सर्व वनरक्षक भरतीबद्दल किंवा कोणत्याही भरतीबद्दल तुम्हाला सर्व माहिती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.